नमस्कार दादा. नमस्कार. हे हार्वेस्टर आहे जवळपास सलग आमच्या आर्णी तालुक्यामध्ये जवळपास 7 ते 8 दिवसापासून चालू आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. 8-15 दिवसापासून. 8-15. आणि हे आमचे हार्वेस्टरचे मेन इथले समजा कलाकार आहे आमच्या इथलेच सदोबा सावळी नगरीतले प्रॉपर आहे आणि इथून समजा आसपासच्या 5-50 किलोमीटरवर हे ठेका घेतात आणि गहू काढतायत. तर यांच्याच दुकानावर आपण ऐकून घेऊ. जवळपास शुभम भाऊ तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव शुभम संतोष चव्हाण, साखरातांडा. बरं, साखरतांड्याचे भाऊ तुम्ही गेल्या किती दिवसापासून हार्वेस्टरवर सध्या गहू काढताय? 8-15 दिवसापासून. 8-15 दिवसापासून गहू काढताय. किती प्रकारचे गहू बरेच 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 रंगारंगाचे गहू जवळपास सगळे सीड्स. सगळ्या सीडचा गहू काढले. पण आता या सलग 8 दिवसापासून तुमच्या कानावर अशा कोणत्या गावाची चर्चा चालू आहे की सर्वात जास्त आवडेल आहे? बापना 44. हे सत्य परत सांगा, कारण कसं आहे नाही तुमचा व्हिडिओ ह्या खूप कंपनीकृत असो पुऱ्या महाराष्ट्रात व्हायरल होणार आहे. नाही, सत्य परिस्थितीत बापना 44 ला चांगल्या प्रमाणात आवरेज आहे आणि जे शेतकरी वर्ग आहे त्यांनी पण चांगल्या मोठ्या प्रमाणात खुश आहेत की नाही, बापना आहे तर आवरेज चांगला आहे. तुम्ही बापना 44 गहू टाकला पण नाही काहीच नाही. नाही, माझं नाही. तुमच्या काहीच गहूने नाही. पण तुम्ही या सलग 8-10 दिवसापासून जे काही समजा हा, फीडबॅक घेताय, हा. बापना 44 या गावाचं नाव तुम्ही हार्वेस्टवर जेव्हापासून कार्य चालू केलं प्रत्यक्षात तुम्ही हे ॲव्हरेज हा, बघितलंय. हा. तर शेतकरी मित्र, शुभम हा माझा काही चुलता नाही, मेवना नाही, काही नाही. हा एक हार्वेस्टरचा एक संचालक आहे. त्यांनी प्रत्यक्ष या जवळपास आर्णी तालुक्यामध्ये हार्वेस्टर चालवत आहे आणि जवळपास बापना 44 गहू प्रचलित म्हणून त्यांनी सध्या प्रचलित केलाय, कारण की त्यांनी प्रत्यक्षात बघला आहे की त्या बापना 44 गव्हाला खरोखर चांगलं उत्पन्न आलं आणि त्याला शेतकरी फीडबॅक देत आहे. सत्य परिस्थिती आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या शुभम भाऊ. 73 50 75 70 84. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद खूप खूप सर, धन्यवाद. धन्यवाद.